महिला समृद्धी योजना 2026 महाराष्ट्र शासनाची योजना आहे. सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तर या ठिकाणी जी काही महिला समृद्धी योजना आहे, या ठिकाणी आपण पहिलं ही लँग्वेज आपण चेंज करू. लँग्वेज या ठिकाणी हिंदीमध्ये दाखवत आहे. महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी योजना आहे बघा. आणि वरतीच या ठिकाणी सांगितलं आहे की 50,000 रुपयाचं लोन आहे बघा या योजनेअंतर्गत. ज्या अनेक योजना महिलांसाठी तयार करण्यात येतात त्यापैकीच एक असलेली महिला समृद्धी योजना 2026 ही योजना विशेष रूपानं जे चर्मकार आपले बांधव आहेत त्या चर्मकार समुदायामधील महिलांसाठी, आपल्या बहिणींसाठी आहे. का तर त्यांनी छोटासा स्वतःचा व्यवसाय सुरू केला पाहिजे. त्यांचे आर्थिक तंगीचे कारण ते बनता कामा नये. जर व्यवसाय चालू करायचा असेल तर त्यांना व्यवसाय चालू करता आला पाहिजे. बघा या ठिकाणी 4% वार्षिक व्याजदर 25 ते 50,000 रुपये या ठिकाणी कर्जाने भेटले तुम्हाला लोनवर भेटणार आहे बघा. योजनेचा उद्दिष्ट काय तर प्राथमिक उद्देश चर्मकार म्हणजे SC जे महिला आहेत त्यांना आर्थिक रूपानं स्वतंत्र बनवणं, सक्षम बनवणं. सामान्यतः महिलांना सिलाई, लघुउद्योग या लहान व्यवसायात कुशल होती, परंतु बँक लोन जे काही उच्च पद्धतीनं त्या पद्धतीने त्या मागं होत्या. तर लिडकॉम म्हणजे संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळाच्या माध्यमातून त्यांना ही लोन उपलब्ध होणार आहेत. 2026ची योजना आहे. जे लोन भेटणार आहे ते 25,000 ते 50,000 मध्ये आहे बघा. वार्षिक व्याजदर आहे 4%. लक्षात घ्या, तुम्ही सगळी माहिती लक्षात घ्या. ही अधिकृत वेबसाईट आहे. या ठिकाणी जाऊन तुम्ही काय करू शकता, लॉग इन करू शकता. महत्त्वाचं म्हणजे योजनेचा लाभ काय आहे तर खूप कमी व्याजदर आहे बघा. बाजाराची तुलनेनं 4% म्हणजे काहीच नाही. आत्मनिर्भरता, महिलांना स्वतः ब्युटी पार्लर असेल, सिलाई केंद्र असेल, किराणा शॉप असेल, ह्या व्यवसाय काय करू शकता, सुरू करू शकता महिला. सहज पुनर्भुगतान, सहज तुम्ही काय करू शकता, लोन या ठिकाणी पुन्हा चुका करू शकता. सामाजिक उत्थान, विधा, परित्यक्ता आणि गरीब महिला समाजात सन्मानजनक स्थान मिळवणे. मग निकष काय आहेत लक्षात घ्या. तो व्यक्ती जो योजनेचा लाभ घेणार आहे ती महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी. चर्मकार समुदायातील म्हणजे त्याच्यामध्ये जे आहेत, चांभार समाज आहे आपला, मोची आहे, ढोर आहे, ठोकर आहे, या समाजामधील ती व्यक्ती असावी. वयाची अट आहे त्या महिलेसाठी 18 ते 50 वर्ष. कारण ही महिलांसाठी योजना आहे ना. व्यक्ती म्हणजे महिलेसाठी आपण व्यक्ती म्हणतो, लक्षात घ्या. आणि जे काही आवश्यक कौशल्य, ज्ञान त्या व्यवसायासाठी असणं महत्त्वाचं आहे. ब्युटी पार्लरसाठी जर लोन करायचं तर त्यासाठी आवश्यक ज्ञान, आवश्यक कौशल्य असणं महत्त्वाचं आहे. कागदपत्र काय लागतील, डॉक्युमेंट, आधार कार्ड लागेल, जे मोबाईल नंबरशी लिंक असावं, जातीचं प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला जो तहसीलदारद्वारा काय केला असेल, जारी केला असेल, त्या ठिकाणी निवास म्हणजे रहिवासी दाखला आणि बँकची पासबुक, हे महत्त्वाचंच आहे. बघा लिडकॉमला जाऊन या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, अर्ज करू शकता. बघा या ठिकाणी सगळी माहिती दिली, एकदम सोपं आहे, काहीच नाही. तुम्हाला कोणतीही माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा. कोणत्याही योजनेविषयी आपण माहिती घेऊन येऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र.